त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरलेला आहे। भाजपच्या स्थापना दिनी अधिकृत घोषणा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भातली केली जाणार आहे। कर्नाटकमधील संघाच्या प्रतिनिधी सभेमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। पण पाहतोय महत्त्वाची बातमी, या सगळ्या संदर्भात दिलीप देवधर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। 30 मार्चला पंतप्रधानांचा नागपूर दौरा होता। त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत जे आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील झाली। 20 मिनिटं चर्चा देखील झाली अशी माहिती आहे। त्यावेळी नाव निश्चित झालं असेल असं वाटतं। पहिली गोष्ट की भाजपलाही हायकमांड आहे। हायकमांड हा जर्नलिझमचा शब्द आहे। BJPलाही हायकमांड आहे। 10 लोकांचा अभ्यास करून फायदे तोटे बघून नावं ठरत असतात आणि एक तिथे टीम लिडरशिप असते। त्यामुळे ही जी सर्व प्रक्रिया आहे ही प्रक्रिया संघटना लेव्हलवरच होत असते। आपण पॉप्युलर पद्धतीने फक्त भागवत मोदी ही नावं घेत असतो। जर हे 2 लोक जर सर्व ठरवायला लागले तर करोडोच्या मेंबरशिपची संघटना चालूच नाही शकत।